नमस्कार. BTN न्यूजमध्ये आत्ता आपले सरचे स्वागत आहे. मिरज मतदारसंघात उमेदवारी आता थोड्या दिवसात काही जणांचे चित्र स्पष्ट होतील, काही जणांचे स्पष्ट होत आहेत. पण मराठा समाजाची भूमिका काय राहणार याबद्दल बेडग येथील मराठा समाजातील जे बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात मिरज मतदारसंघात बेडग एक असं गाव आहे की मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल जरांगे पाटील साहेबांच्या सोबत पाठीशी कायम खंबीरपणे उभारलेला आहे. तर आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, यांचे थोडक्यात आपण मतं जाणून घेणार आहोत. आत्ताच्या निवडणुकीच्या संदर्भात मराठा समाजाची भूमिका काय असणार. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ बळवंत नलवडे, यांचे आपण थोडक्यात मनोगत घेऊया. नमस्कार अण्णा. नमस्कार. गेली 14-15 महिने मराठा समाजाचा संघर्ष तीव्र आणि लोकांना म्हणजे सतत भेडसावणारा विषय आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ही भूमिका रास्त आहे, समाजाची भूमिका रास्त आहे. पण सत्ताधाऱ्यांनी असू दे किंवा विरोधकांनी असू दे ह्याच्यावर गांभीर्याने कुठला विचार केला असं मला काय वाटत नाही. तर आपल्या मराठा बांधवांनी जे मनोजदादा जरांगे जे आदेश देतील त्यांच्या आदेशावरच आपल्या एक भूमिका किंवा आपली मतं निर्माण व्हायला पाहिजेत असं वैयक्तिक मला स्वतःला वाटतं आहे. पण ते सुद्धा जरांगे साहेबांच्याकडं आदेश आल्याशिवाय कुठल्याही उमेदवाराला आम्ही मराठा बांधव म्हणून आम्ही सपोर्ट करणार नाही. त्याच्यामध्ये नेतृत्व करणारा समाज म्हणजे मराठा समाज आहे आणि आजपर्यंत आपल्या समाजाने ज्यांनी लोकांनी नेतृत्व केलं आहे त्यांनीच आपल्या मराठा समाजाचं नुकसान केलं असं स्पष्ट माझं मत आहे. कारण का आम्ही आता इतर समाजाचं आणि इतर जातीचं जर बघायला गेलं तर एक शेंडगेसारखा माणूस आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतो आहे. एक गोपीनाथराव मुंडेसारखा माणूस आपल्या समाजाच्या भावना लक्षात घेऊन आपल्या समाजाची परिस्थिती घेऊन तो समाजाला आपल्या प्रतिनिधी आरक्षण मिळवू शकतो आहे. आमची 100-100च्या वर असून ह्यांचा आम्हाला उपयोग काय आहे. ते अल्टिमेट दिला होता आपली आचारसंहिता लागायच्या पूर्वी आमचा प्रामुख्याने विचार करावा आणि समाजाला आपल्या आरक्षण मिळावं आणि द्यायलाच पाहिजे होतं. ते ह्या आता सत्ताधारी पक्षाला द्यायचं नाही असं गुलाल उधळतात, शिवाजी महाराजांच्या पायी शपथ घेऊन सांगतात. त्यामुळं आरक्षण द्यायलाच पाहिजे होतं आणि ते टिकणारं द्यायला पाहिजे होतं. आणि 10% तरी मी गाजर दाखवण्याचं आपल्या मराठा समाजाला तोंडाला पानं पुसण्याचं काम सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला मराठी उमेदवार उभाच करायला पाहिजेत ही भूमिकेत मराठा समाज आलेला आहे. जर समजा मराठा समाज या आपल्या तालुक्यात कोणती भूमिका बजावणार आणि कोणाला पाठिंबा देणार असं आतापर्यंत चित्र स्पष्ट झालेलं आहे का नाही. मिरज मतदारसंघामध्ये तर विषय असा आहे की आरक्षित मतदारसंघ असल्यामुळं मराठा उमेदवार तर राहणार नाही. पण मराठा समाजाच्या आता संभ्रमावस्थेत आहे की नेमकं कुणाला पाठिंबा द्यायचा. तर मराठा समाजाची ठाम भूमिका आहे जो जरांगे साहेबांचा आदेश असेल आणि जो जरांगे साहेबांनी उमेदवार देतील तो उमेदवार आमच्या मराठा समाजासाठी उमेदवार फायनल असेल. त्या उमेदवाराशी पाठीशी संपूर्ण मिरज मतदारसंघातला मराठा समाज हा ठामपणे उभा राहील. त्याशिवाय जर का आदेश नाही आला तर मग जोपर्यंत जरांगे साहेब जसं सांगतील त्या पद्धतीनं पुढं केलं जाईल. पण समाज आता जोपर्यंत साहेबांचा आदेश येणार नाही तोपर्यंत तटस्थ राहील. तसं दादाने जर सांगितलं आता जे काही चालू आहे चौथ्या आघाडीचं त्यांचं जे नियोजन चालू आहे की आंबेडकर सर किंवा राजू शेट्टी सर किंवा आणि सगळेजण मिळून त्यांनी जर उमेदवार दिला तर 100% मराठी समाज त्या उमेदवाराचं काम करणार. कारण मराठी समाजापुढं आत्ता दादा सांगतील तोच निर्णय शेवट आहे. आणि दादानी जर युती ह्या ओपनच्या खाण्यात जर ओपनचे उमेदवार लावले आणि अशा इतर मागासवर्गीय ठिकाणी जर मागासवर्गीय उमेदवार लावले आणि ह्यांचे जे युतीतनं जर ह्यांचे किंवा ह्यांच्या संघटनेत जर उमेदवार लावले तर 100% मराठी समाज त्यांचं काम करणार. कारण जरांगे दादांचा निर्णय हा शेवटचा निर्णय आहे. आमचा मिरज तालुक्यातला प्रत्येक मराठा आम्ही जो आता नारायणगडला जे गेलो होतो तेव्हा भरपूर आमच्या गावातून जी लोकं गेली होती प्रत्येकाच्या तोंडात एकच आहे, दादांचा निर्णय हा शेवटचा निर्णय आहे. दादा कधीही निर्णय देऊ द्यात, कोणताही उमेदवार देऊ द्यात, तो कोणत्याही कास्टचा असून दे, पण दादांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असणार आहे. जरांगे दादांच्याकडे निर्णय आला तो उमेदवार मिरज तालुक्यात मराठा 100% मतानं त्यांना निवडून आणणार. दादांनी उमेदवार वंचितचा देऊ द्यात किंवा त्यांच्या आघाडीच देऊ द्यात किंवा ह्याला निवडून आणा म्हणून सांगू द्यात किंवा ह्याला पाडा म्हणून सांगू द्यात, दादांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल. मराठा समाज पूर्ण दादांच्या शब्दाशी कटिबद्ध असेल. आता मिरज मतदारसंघामध्ये आता येणारी तिसरी टर्म भाजपचं वर्चस्व असणारे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे देखील आता भाजपकडून
पुन्हा चौथ्या टर्मसाठी त्यांचा शिक्कामोर्तब झालेला आहे. पण त्यांच्यासमोर अनेक आव्हानं देखील असणार आहेत. पण त्यापुढे मराठा समाजाची ताकद किंवा जरांगे दादांची ताकद या मतदारसंघामध्ये आपणाला किती पाहावयास मिळेल? थोडक्यात दादांची ताकद मराठा समाज कसं आहे, 2.5-3 लाख जर मतदान मिरज तालुक्यात जर असेल तर कमीत कमी 80-90 हजार मतदान हा मराठा समाजाचा आहे. आणि बाकीचं मग BC OBC ST मुसलमान सगळं सर्व जे मतदान आहे, हा 80च्या 80 1% मतदान हे जर मराठा समाजाचं जर एखाद्याच्या पारड्यात जात असेल तर ते पारडं निश्चितपणाने जडवणार आहे. मागाशीच बळांना म्हणल्यावानी जर त्या उमेदवाराची स्वतःची 30% मतं असतील आणि तोच उमेदवार जर दादाने आम्हाला दिला तर विजयाची गाठ आम्ही गाठू शकतो. त्यामुळे दादानी देताना विचार करून उमेदवार देतील. दादांचं पूर्ण लक्ष असते ह्या मतदारसंघातला खडानखडा त्यांना माहिती आहे. उमेदवार कोण द्यायचा, कसा द्यायचा, कितपत द्यायचा, विजयापर्यंत कसा जाईल, हे सगळ्या गोष्टीचा विचार करून दादा उमेदवार देतील. आणि दादांचा निर्णय हा 100% मराठी समाजासाठी कटिबद्ध असेल. दादा जो देतील तो उमेदवार आम्हाला मान्य असेल आणि दादा जो सांगतील त्या माणसाला मतदान मराठी समाजाचं पडेल. आता ह्या मुद्द्यावर आहे नाही, मी एक मत मांडू इच्छितो. जरी समोरचा उमेदवार कितीही मोठा असला किंवा कितीही दावेदार चांगला असला तरी लोकसभेच्या इलेक्शनला जरांगे साहेबांचा आदेश मराठा समाज कसा उचलून धरतो याचं एक ट्रेलर झालेलं आहे. आणि विधानसभेला त्याचं पिक्चर पूर्ण रिलीज होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मिरज मतदारसंघामध्ये देखील जर का जरांगे साहेबांनी एक उमेदवार दिला फायनल आम्हाला, तर इथंसुद्धा त्या पद्धतीनंच रिझल्ट सगळ्यांना बघायला मिळेल की तोच उमेदवार निवडून आलेला सगळ्यांना दिसेलसुद्धा. आणि त्या पद्धतीनं जरांगे साहेबांच्या उमेदवाराला गुलाल पण लागेल, एवढी काय. आणि आता सध्या म्हणजे जो स्वतः वैयक्तिक अपक्ष उमेदवार कोण असेल, वैयक्तिक त्याची धमक पाहिजे, कारण त्याची पार्श्वभूमी राजकीय असली पाहिजे तरच तो उमेदवार निवडून देईल. तो स्वतः अपक्ष असेल तरच निवडून देईल. जो कुठल्या पक्षाकडनं उभा राहील तर ते पक्षाचा अजेंडा त्याला पाठिंबा देऊन बघावं लागेल आणि पक्षाचा आदेश घेऊन त्याला ते बॉन्डवर लिहून द्यायची भूमिका तिची राहील. असे परमिशन घ्यायला लागणार म्हणणार आहे. भले वंचित असू दे किंवा अपक्ष असू. म्हणजे आत्ता आपल्याकडे उमेदवार आहे फक्त सुरेश भाऊ खाडेंचं तिकीट फायनल झालेलं आहे आत्ता सध्याच्यापर्यंत. अजून कुठल्या आणि वंचितकडे एक विज्ञान मान्याचं तिकीट फायनल झालं आहे. त्यामुळं विज्ञानची भूमिका ही वंचित आघाडीची असणार आहे आणि सुरेशभाऊ खाडेंची जी भूमिका आहे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका असणार आहे. पण विचार करून जरांगे दादा जे उमेदवार देतील त्या उमेदवाराची ठामपणे पाठीमागे राहावं ही माझी आणि आपल्या समाजाची भूमिका आहे. दादांनी जर बोललेला असेल तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असणार. हां, मग ते आणि जर आत्तापर्यंत कोणी या मतदारसंघामध्ये आता चेहरे स्पष्ट होतील, अजून दादांनी देखील निवडणूक लढायची का पाडायची अजून हे फायनल काय ठरलेलं नाही. फक्त आजचा बैठकीमध्ये असंच ठरलेलं आहे की इच्छुकांच्या अर्ज स्वीकारण्यातले किंवा त्यांची बोलणी वगैरे असं झालं आहे. फक्त लढायचं हा फक्त दादाने जाहीर केलेला आहे. पण मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. मिरज मतदारसंघामध्ये एखादा नौका चेहराच मराठा समाजाच्या बाजूने जर राहणार असेल तर त्याच्या पाठीमागे मराठा समाज पक्षविरहित जर राहणार का? जरी तो दादानी जर अजून तो फायनल केला असेल नसेल तर त्याबद्दल मत. दादानी फायनल केला, तो नौका असू दे, जुना असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, दादांचा निर्णय हा शेवटचा निर्णय मराठी समाजासाठी असेल. दादानी दगड जरी मिरज तालुक्यात दिला तर त्याच्या पाठीमागे आम्ही स्वतःच्या खर्चानं लागणार 100% लागणार. दादांचा निर्णय हा मराठी समाजासाठी म्हणजे गरजवंत मराठ्यासाठी हा अखेरचा निर्णय असणार आहे. दादा कुणालाही देऊ द्या, त्यांच्या इच्छेनं आम्हाला मान्य आहे. विरोधकांच्या बाबत मराठा समाजाची काय भूमिका असणार? आणि सत्ताधारी काय, आपल्याला मराठा समाजाला कुणीच साथ दिलेली नाही आहे. एवढं आपले मोर्चे निघाले, एवढे आंदोलनं झाली, कुणीही स्पष्ट कुठल्याही लोकसभेत किंवा विधानसभेत विषय मांडलेला विरोधकांनी सुद्धा मांडलेला कुठं दिसलेला नाही आहे. त्यामुळं आत्ताचा विषय असा आहे की जरांगे साहेब जसा निर्णय घेतील त्या निर्णयाशी ठामपणे उभं राहून त्या निर्णयाचं मान ठेवून प्रत्येक मराठ्याचं हे काम आहे. आणि साहेब ज्या उमेदवार उभा करतील त्याला निवडून आणायचं. ठीक आहे. थोडक्यात आज मिरज मतदारसंघातील बेडगाव येथे मराठा समाजाच्या काही बांधवांच्या आपण भावना जाणून घेतलेल्या आहेत. तर सर्वांचे मत असं आहे की दादा जो निर्णय देतील त्या मताशी आम्ही ठामपणे असणार आणि दादांचा जो आदेश येईल तो आम्ही मानणार. तर येणाऱ्या काळामध्ये मिरज मतदारसंघामध्ये असे चित्र पाहावयास मिळणार आहे की मराठा समाजाची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असणार आहे.
तर मराठा समाजाची भूमिका काय असणार हे अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही. सगळे गुलदस्त्यात आहे. जोपर्यंत दादा ही पत्ती खोलत नाहीत तोपर्यंत मराठा समाजाची भूमिका अस्पष्ट आहे. अनेक उमेदवार मराठा समाजावर देखील डोळा ठेवून आहेत. त्यातले कोणता उमेदवार मराठा समाजाचे मत घेण्यासाठी पुढाकार घेईल हे येणारं चित्र स्पष्ट होईल. आपण पाहत राहा BTN न्यूज.